नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अमरज्योती पॅलेस धंतोली नागपूर या ठिकाणी आपण आलेले आहोत. धनश्री अर्जुन फाटक या वहिनींना भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना नागपूरमध्येच. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. खूप कष्ट करून करून अर्जुन झाला CA, लग्नानंतर झाला मात्र माझाच PA. आता मला याच्यावर उत्तर द्यायचं आहे. घ्या घ्या घ्या. अतिशय कष्ट करू करू धनश्री झाली CA. अतिशय कष्ट करू करू धनश्री झाली CA. लग्नानंतर मात्र माझी आई झाली तिची PA. नाही, थोडक्यात बघा मिस्टर सासूबाई सगळ्यांना कामाला लावलं याची. द्या ओळख करून सगळ्यांची. अर्जुनचे आई बाबा, नमस्कार. हे माझे आई बाबा, नमस्कार. ही माझी काकी, नमस्कार. माझी भाची, बरं. ही माझी दीदी हो, हो, ताई, हो. माझी मावशी, नमस्कार. नमस्कार. दोन्ही मावशी, माझे आजी नमस्कार. काकू, हो. ही अर्जुनची बहीण शर्वरी, ही माझी मावशी हो, हो. देवानी मावशी, सरिता आजी, नमस्कार. माझी मामी, माझी मैत्रीण देविका, हो हो. हॅलो. सगळे माझे मावशी तिकडे आहेत. हो हो हो. माझे जिजाजी प्रजू जिजाजी, नमस्कार. आकाश अर्जुनचा भाऊ, हो हो. माझे काकू आहेत दुबे काकू, या अश्विनी माझी एकदम लहानपणाची मैत्रीण. नमस्कार. काळजी करू नका, सगळ्यांची ओळख झाली. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बालपण कुठलं? माझं नागपूरचंच बालपण. नागपूरला कुठे? इथे अजनी म्हणून आहे, हो. तिथेच मी राहते. 5 मिनिटावर आहे इकडे. आणि तुम्ही? मी इथला धनतोली पहिल्यापासून इथे? पहिल्यापासून. शाळा कुठली तुमची? कमलवार हायस्कूल रामदास पेठ. आणि तुमची? RS मुंडले इंग्लिश स्कूल. कशी झाली ओळख दोघांची? हे जरा मी थोड्या वेगळ्या परीने सांगितलं तर चालेल. चालेल चालेल. मी थोडं एक लिहिलं होतं, ते वाचून किंवा म्हणूनच दाखवते तुम्हाला. अर्जुनला 2014 मध्ये बघताच मी एका क्षणात त्याच्या प्रेमात पडले. देवालाच हात जोडले. विचार केला मनात, हा किती गोड रे. मग मी त्याच्या पुढे पुढे केलं, पण त्याचं काही लक्ष गेलं नाही आणि भाव काही मिळाला नाही. मग आता तुम्हाला तर माहिती, आपल्याला भाव मिळाला नाही तर आपण त्यांना दुसऱ्या दिवशी लक्षात ठेवत नाही. मग एंड ऑफ द स्टोरी. मग अगदी 1 वर्षानंतर 2015 मध्ये हाच मुलगा माझ्या प्रेमाच्या जाळ्यात फसला, स्वतःहून, मी काहीही न करता. मग मी विचार केला, मी काढून टाकलं होतं डोक्यातून ह्या मुलाला, पण देवानी खूपच सिरियसली घेतलं माझ्या गोड ॲट फर्स्ट साईट प्रेमाला. अरे वा. हळूहळू आमची मैत्री झाली. त्याच्या आई वडील आणि मधुरा ताई, याची बहीण आहे, त्यांना भेटून मला मनाची खात्री झाली. मग माझे आई वडील त्यांना जसंच कळलं तर ते माझ्या लग्नाच्या मागे पडले आणि बघा ना आता हे सगळे घडले. अरे वा वा. बरोबर. पण मला 1 मिनिट, तुमची काव्य कविता किंवा कथा म्हणून ती छान आहे, हां. पण तरी सुद्धा मला त्यांना विचारू द्या की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही यांना बघितलं, हो. किंवा ह्या तुमच्या मागे मागे किंवा पुढे पुढे करत होत्या, तुम्ही त्यांच्याकडे बघत नव्हता, ते आठवतंय तुम्हाला? मला 2014 जेव्हा हिने मला बघितलं तेव्हा आठवत नाही की मी हिला कधी बघितलं होतं. हां. दुसऱ्या अजून मुली असतील तिथे. तुमचं दुसरीकडे लक्ष होतं. हो. पण त्यावेळेला तो बिलकुल तुमच्याकडे जेव्हा बघेना हां. तेव्हा तुम्हाला राग नाही आला? नाही, सोडून दिला आपण लक्ष नाही देत. जो भाव नाही देत त्याच्याकडे लक्ष नाही देत. नाही द्यायचं. मग मी त्याच्यासाठी एक आमच्या जर्नीचं एंड, म्हणजे एंड तर नाही म्हणू शकत, सुरुवात म्हणू, तर मी असं लिहिलं होतं, जोडीने केला अभ्यास जोडीने झालो CA, जोडीने केला अभ्यास जोडीने झालो CA, अर्जुन अब तुम्हारे बगैर हम कैसे जिए. अरे बापरे. भर उन्हाळ्यामध्ये चित्रपटच बघायला मिळतात. हे जे इतकं मुक्तपणाने तुमच्यावरती त्यांनी प्रेम व्यक्त केलं, त्याला काही तुमच्याकडनं उत्तर नाही? उत्तर आहे ना. काय? एका गाण्याच्या रूपात ते. अरे वा वा वा. तू ही है मुझको बता दे, चाहूं मैं आना, अपने तू दिल का पता दे, चाहूं मैं आना,
इतना बता दूं तुझको, चाहत पे अपनी मुझको यूं तो नहीं इख्तियार, फिर भी ये सोचा दिल ने अब जो लगा हूँ मिलने, पूछूं तुझे एक बार हो, तू ही ये मुझको बता दे, चाहूं मैं आना. बरोबर. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं असेल त्या विद्यार्थी दशेत, तेव्हा होकार आला लगेच? त्यांनी मला विचारलं तर मी म्हटलं मी एकदम नाही सांगू शकणार. मग थोड्या दिवसांनी त्याला हो म्हटलं. का? नाही ॲक्च्युली मला आवडलाच होता तो, पण थोडा भाव खाल्ला. म्हटलं थांबा जरा. आणि मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, देविका माझी मैत्रीण आहे, तिला विचारलं हो म्हणू की नाही. आणि माझ्या दादाला, माझा दादा पुण्याला असतो, त्याला त्यांचा विचारलं. काय त्याच्यात अभ्यास आहे का? मैत्रिणीचा त्या तज्ञ आहेत का त्याच्यात? हो, कसं काय त्यांच्याकडे काय अनुभव काय म्हणजे? मला लाईफ म्हणजे ती लहानपणीची मैत्रीण आहे, तर ती मला नेहमी व्यवस्थित सगळं नीट सांगते. ती माझ्याहून जास्ती मॅच्युअर्ड आहे. हा? तुमच्या बाबतीत काय केलं तुम्ही? कोणाला मी सांगितलं? ॲक्च्युली कोणालाच नाही सांगितलं. म्हटलं आपण वन मॅन आर्मी आहे, आपणच ठरवायचं. आणि 3 महिन्याचा मी वेळ ठरवून ठेवला होता मनात की जर का हिने हो म्हटलं तर ठीक, नाही म्हटलं तर पट्टा तो टेक, नाही तो रामटेक, असा आपला फंडा होता. क्लिअर. आणि त्याचं एक होतं की मी माझ्या आईबाबांसोबतच राहणार नागपुरात, मी प्रॅक्टिस करणार आहे इथे. तू मला नीट विचारलं त्यांनी, तर मी माझ्या आईबाबांसोबत राहणार, तुला जर का माझ्या इकडे राहायचं असेल तर मग तू हो म्हण. म्हटलं मला चालेल, म्हणजे मला आवडेल. हो ना. किती वर्ष हे सगळं सुरू होतं तुमचं? जवळपास 2.5 वर्ष. पण घरी माहिती होतं? नाही, कोणालाच नव्हतं सांगितलं. कारण की जोपर्यंत आम्ही CA होत नाही, आम्ही प्रपोज केलं आणि एक 9-10 दिवसात आम्ही फेल झालो CA मध्ये. अरे वा. नाही, नाही, अरे 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 रे, अरे रे, अरे रे. माझी नॅचरल रिॲक्शन आली, अरे वा. कारण मी कुठल्याच गोष्टीला अरे रे म्हणत नाही. काही क्षणांनी फेल झाल्याचं कळलं मला, पण आयुष्याच्या या परीक्षेत पास झालात की नाही. मग नंतर सोबत अभ्यास केला आणि मग 3 महिने अभ्यास करून आम्ही सोबत क्लिअर झालो. अरे वा. आणि आणि माझ्या घरी आम्हाला घरी लग्नाच्या आधीच कळलं, कारण की माझ्या आईला कळलं रात्री. मी काहीतरी लव्ह लेटर लिहित होती, तर ही कुठून 10:30ला कोण येतं ना, झोपले असते, आई झोपून जाते, पण आली ती. थांबा, द्या आईकडे माईक. आई माईक घ्या. ॲक्च्युअली माझं खूप डोकं दुखत होतं आणि मला बरं नव्हतं वाटत. काही डोकेदुखी होती? नाही, तिची परीक्षा पण होती, त्यामुळे म्हटलं धनश्री मला थोडंसं अमृतांजन लावून दे. म्हणून मग मी तिच्या खोलीमध्ये गेले. ती अमृतांजन लावून देत होते, पण तिच्या त्या डिस्प्ले चार्ट असतो त्याच्यावरती तिने अर्जुन यू आर माय ब्राईट, यू आर माय स्ट्रेंथ वगैरे असं तिने लिहिलं होतं. म्हटलं धनश्री अर्जुन कोण आहे गं? तर म्हणे अगं आई, नाही म्हटलं खरं सांग काय आहे तर म्हणे तो माझा फ्रेंड आहे. म्हटलं ठीक आहे, फक्त फ्रेंडच आहे ना? तर नाही म्हणे. म्हटलं अजून डोकेदुखी चालू असतात. हो, हे माझं माझी डोकेदुखी चालू सिच्युएशन मी फक्त बघून घेतोय. सिच्युएशन तीच होती. माझं डोकं दुखत होतं, अमृतांजन लागत होतं आणि मी त्याच्यावरती ते रिएक्शन पण करत होती. म्हणूनच मी अमृतांजन लावत होते की पुढे काही रिॲक्शन, ही पुढे काय बोलते. फक्त मी तिला विचारलं फक्त फ्रेंड आहे का? तर नाही म्हणे आई आय एम इंटरेस्टेड. म्हटलं ओके, आता अमृतांजन लावणं बंद कर. मग माझं डोकं थांबून गेलं, आता उद्या बोलू म्हटलं. ती हो म्हणजे ती म्हणाली सिरियस राहा, जे पण आहे फर्म राहा, असं ती मला म्हणाली त्यावेळेला. हा, त्यावेळेला. बाकी काही उत्तर दिलं नाही? नाही घरात सगळ्यांना लगेच कळलं की नंतर? नाही, कोणालाच नाही. दादाला माहिती सांगितलं होतं. नाही, बाबांना नंतर सांगितलं, कारण की आम्ही CA जोपर्यंत होत नाही आमचं असं ठरलं होतं की आम्ही नाही नाही सांगायचं नाही बाबांना, बाकी सगळ्या जगाला कळलं. हो ना. नाही, कोणालाच नाही. ह्यांनी याच्या घरी पण नव्हतं माहिती. काय तुमच्याही घरी नव्हतं? नाही, मी पण अगदी गोपनीय ठेवलं होतं सगळं, की म्हटलं एकदा परीक्षा होऊन जाऊ देतो, त्याच्यानंतर चांगलंच घरी शॉक देतो घरच्यांना. पण नेमकं असं झालं की हिच्या घरी कळल्यामुळे मला माझ्या आईला सांगावं लागलं. आधी बाबांना सांगण्याची हिंमत नव्हती, कारण बाबा मला 50 प्रश्न विचारले असते, त्यांनी लगेच चौकशी केली असती आणि लगेच ठरवूनही दिलं असतं, हे माहिती होतं. म्हटलं लेट अस एन्जॉय अवर लाईफ. और पता नहीं पास होते की नाही आहे, बिकॉज CA मध्ये 3 किंवा 4%च पासिंग रिझल्ट असतो, पासिंग पर्सेंटेज. दोघी पास झाला? दोघेही हा, पास झालो. right. वा वा. कसं वाटतंय आता? खूपच छान. खुश आहात? खुश आहे. तुम्ही? हॅपी, व्हेरी हॅपी. हो ना. खूप खुश. बरं, आता या ठिकाणी एक आव्हान आहे. घरात आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या, ती एक चिठ्ठी शोधत शोधत तुम्हाला त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं आहे. वेळ 1 मिनिटाची आहे आणि पहिली चिठ्ठी, चला तुमच्यासाठी. एक झोका. वेळ सुरू झाली. आपली फोटो फ्रेमवर आहे.
अ वुमन शुड. अ वुमन शुड. 30 सेकंद झाली. कुल्हड़ की चाय. 40 सेकंद झाली. 10, ते तर सापडलं. 9, हा लवकर लवकर. 8, 8 लवकर लवकर. 7, हे लवकर. हा खेळ सापशिडीचा. 5, 4, 3, धनश्री बाबांच्या खोलीत. 2, 1. वेळ चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे, अभिनंदन. आता जरा घरातल्यांशी बोलतो. सासूबाई सांगा सुनेबद्दल. विचार पडतो ही सून आहे की मुलगी आहे. हो, हो मी खुश आहात. बिलकुल बिलकुल. द्या. बोलण्याला काही नाही, छानच आहे, सगळं छान, अगदी मुलीसारखी आमची. हो हो, मुलगाही चांगला आहे माझा. हो. आणि लव्ह मॅरेज केलं तर माझं स्वतःच लव्ह मॅरेज होतं 35 वर्षापूर्वी. तुम्ही कसं केलं होतं? नाही बस झालं आता हा? लव्ह. असं झालंच. असंच. बर. काळजी घेते माझी, केव्हाही राहिलं तरी विचारपूस करते. आणि जावई? जावई तर काही प्रश्नच नाही, ते तर आवडले म्हणूनच त्यांना पसंत केलं मी. तिने हो. केलं तर मी केलं. बरं, आता नवरा कसा निवडावा याच्यावरती ज्यांचं PhD आहे त्या मैत्रिणीकडे जरा माहिती. त्याने तुम्हाला जेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही लगेच का होकार दिला? म्हणजे कारण काय, तुम्हाला कसं काय? होकार म्हणजे ती जेव्हा पण त्याला भेटून यायची तेव्हा मला सगळं सांगायची की असं झालं तसं झालं, त्यांनी असं म्हटलं, तो तिच्यासाठी गाणे म्हणायचा. आणि मला लहानपणीपासून माहिती होता, ती सांगायची मला की तिला कसा नवरा हवाय. गाणं गाणारा? हो, तिला गाणं गाणारा हवा होता. बरं. तर ती मला नेहमी सांगायची की मला असा नवरा हवाय, मला तसा हवाय. मग ती जेव्हा त्याला भेटून यायची तेव्हा मला सांगायची की यांनी असं केलं तसं केलं. तर मी तिला म्हटलं, ही इज द वन फॉर यू. बरं, आता या ठिकाणी एक उशी आहे. गाणं सुरू झाल्यानंतर ती दुसऱ्याकडे पास करत राहायची. गाणं जेव्हा थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे, त्यांना एक आव्हान असणार आणि ते आव्हान जर पूर्ण केलं तर या माऊलीला बक्षीस मिळणार. त्यासाठी हे गाणं. मासोली वाणी तुझी गजवानी, मासोली. थांबा. नाही, त्यांच्याचकडे असताना गाणं थांबलं. त्या ही शिक्षा तुमच्यासाठी आहे. 30 सेकंदामध्ये 5 लसणीच्या पाकळ्या सोलायच्या आहेत. तुमची वेळ सुरू होते आता. 30 सेकंदामध्ये 5. वेळ झपाट्याने पुढे सरकते. 20 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बघू द्या आम्हाला. ऑडिट करू द्या त्यांना. ऑडिट आता ऑडिट करू दे. नाही मी नाही, तुम्हीच करा. तुम्हीच करा आणि खरं सांगा. चला, पूर्ण सोलायच्या होत्या. कन्सेप्ट ऑफ मटेरियलिटी प्रमाणे केले आहेत. ट्रू अँड फेअर व्ह्यू आहे. एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून तुमच्यावर विश्वास आहे आमचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. म्युझिक. येरा पिसा सारा खोली वाराही, मासोली झाल्यात येईना. चमच्याच्या सहाय्याने चणा डाळ वेगळी करायची. एकापेक्षा जास्त असतील तर ते बाद होणार. 30 सेकंदात 10. तुमची वेळ सुरू होते आत्ता. फक्त चणा डाळ. 20 सेकंद. 10, 9, 8, 1. 7, 6. दुसरा हात नाही. 5, 4, 3, 2, 1.
तुमच्यामुळे माझं होत आहे हे वेळ संपली. किती झालेत जरा मोजा. अभिनंदन. ही भेट असतो झी मराठीकडून ही भेट असतो. म्युझिक. बॅटच्या सहाय्याने चेंडू उडवायचा आणि जो समोर चौकोन आखलेला आहे त्या चौकोनात तो जाऊन थांबला पाहिजे. 7 संधी मिळणार. 7 पैकी 4 ही गुणसंख्या जर तुम्ही मिळवली तर सुनेला बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. 1 2 0 3 0 4 5 0 1 6 1. नमस्कार. बरं, तुमच्याबद्दल यांच्या कधी तक्रारी नसतील ना? आहे आहे आहे? असतील म्हणजे. एक एक आरोप. हां. हं, बघूया. नेहमी तुम्ही फार घाईत असता. हो, गाडी खूप जोरात चालवता. कधी कधी जेव्हा घाई असते तेव्हा. तुम्ही घाटातनं कधी गाडी नेली आहे? हो म्हणजे तिथे एक बोर्ड असतो, हो. अति घाई संकटात yes. नाही. तर माझी विनंती आहे, गाडी जरा हळू चालवा. Yes. सहज कोणालाही गोंधळता. मान्य आहे हा आरोप? नाही. आणि सतत खूप कामात आहे असं समोरच्याला दाखवत असतं. या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे ते खूप चांगल्याने ओळखतात मला. काही गोष्टी म्हणजे मी इम्प्रूव्हमेंट करीन. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? सकाळी 5ला उठायचं आहे मला रोज आणि एक्सरसाइज करायची. साधारण 70व्या वर्षापर्यंत होईल. उद्यापासून. उद्यापासून 5 वाजता उठणार. हो. आणि 5:05ला झोपणार. काय हो तुमचं काय म्हणणं आहे या 5 वाजता उठण्यावर? 5:05ला झोपणार आणि मग 9 वाजता उठणार. नाही एवढी मग लेट नवऱ्याला म्हणणार तू 5 वाजता का नाही उठला आणि मला का नाही उठवलं. खरंच स्वतःच्या स्वभावामध्ये तुमचं जे शॉर्ट टेम्पर आहे किंवा तुमचं एकंदरीत गाडी चालवणं आहे, तर या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? असं नाही आहे. सध्या आम्ही प्रॅक्टिसमध्ये आहोत CAच्या. तर खरंच कामं आहेत. म्हणजे अभ्यास असतो आम्हाला, कामं पण असतात आणि मी त्याच्या व्यतिरिक्त हॉबीज पण करते. तर संध्याकाळी त्याची एक्झाम असतात, ते सगळ्यामध्ये मी गुंतलेली असते. पण मी वेळ देते, जेव्हा मला वेळ मिळाला मी जाते सगळ्यांकडे. नेहमीच मेसेज थ्रू मला बोलायला आवडत नाही, फोन करून. पण ॲक्च्युली जर का असं कोणाचं म्हणणं असेल तर मग त्यांनी केलेलं म्हणजे त्यांनी करायचं. मी एखाद वेळेस विसरू शकते, तर तसंही चालेल. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांबद्दल? माझं सजेशन इतकंच आहे की हिने थोडा पेशन्स ठेवावा. प्रत्येक गोष्ट जशी आपल्याला हवं तशी होत नाही. ती नाही झाली तर लगेच रुसून नाही बसायचं किंवा बेलननी नवऱ्याला मारायचं नाही. थोडासा पेशन्स ठेवायचा. नवऱ्याला मारण्यापर्यंत आले? मी असं काहीही करत नाही, तो मस्ती करतोय. नाही पण ते जवळजवळ त्याला बोलायचा चान्स मिळालाय म्हणून. माहिती आहे त्याला उद्यापासून नाही मिळणार आहे. बरं, तुम्हाला दोघांनाही विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सगळ्यांचीच. म्हणजे मला जर का विचाराल तर मी म्हणेल मी ज्यांनाही दुखवलं असेल किंवा ज्यांना वाटतंय की मी अशी वागते, काही चुकीचं असेल तर त्यांना म्हणजे तेच बोलून काही चूक झालं असेल तर सॉरी त्याच्यासाठी. तुम्ही? मी क्षमा जर का मला मागायची असेल तर मी देवाच्या रूपे या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा मागू इच्छितो. पण स्वतःच्या बिहाफवर नाही, त्यांच्या बिहाफवर की त्यांनी जर का काही चुकीचं केलं असावं, इन्क्लुडिंग मी, तर त्याच्यासाठी मला माफ करा. तुम्ही आश्रम बिश्रम बांधणार आहात? मला विचारावंसं का वाटलं, तुम्ही कुठलाही गोष्ट असू द्या, संदर्भ तुमचा अध्यात्माकडेच जातोय. तर म्हटलं काय भविष्यात असं नागपुरात कुठेतरी अशा एखाद्या ठिकाणी जागा घेऊन तुम्ही या बाबा बसलेत तिकडे, अर्जुन बाबा वगैरे, असं काय काय नाही? असतं ना, आता बायकोनी छळलं असं करावंच लागतं. शेवटी बाबा बनायचं. नाही, दोघेही फार छान आहात. असेच छान राहा, एकमेकांच्या प्रेमाचा आदर करत राहा आणि सन्मानानं. घरातले सगळे इतके छान आहेत, नाही सासर आणि माहेर यात कुठे अंतरच दिसत नाही आहे. तरी अंतर पडूही नये ही ईश्वराचरणी टेकडीवरच्या गणेशालाच प्रार्थना करतो. आणि तुमच्या सुखासाठी प्रार्थना करून आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. नागपूरमधला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.